वादळांना झेलण्याची साहस देणाऱ्या वक्त्यांचे आभार, शांत व संयमी श्रोत्यांचे आभार, उदात्त उत्तम विचारांनी प्रेरित असा जागतिक आदिवासी सुंदर अशा कार्यक्रमात झटलेल्या सर्व सगळे सोयऱ्यांचे आभार. पुन्हा एकदा सर्वांचे अगदी मनापासून आभार आभार आभार. जय बिरसा, जय आदिवासी, जय जोहार. धन्यवाद. जागतिक आदिवासी दिनानिमित्त त्याचा आज रोजी या ठिकाणी समारोप झाल्यापासून एकदा आभार. धन्यवाद. आदिवासी दिनाचा, जागतिक आदिवासी दिनाचा डॉक्टर दत्ता मारुती धनवे या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं विशेष काम स्वीकारलं होतं. कृती समिती होती. वाळे सर आहेत, मराळे सर आहेत, त्यानंतर फुले आहेत, अधिकार आहेत, तसेच 12 लोकांचे भोके सर आहेत. 12 लोकांची समिती स्थापन करून आम्ही कार्यक्रम गेल्या 1 महिन्यापूर्वी नियोजन होतं. त्या पद्धतीने आम्ही हे कार्यक्रम आयोजित केला. तरी म्हणून आम्ही आपल्या शिक्षक सर्वांना ते पण उपस्थित झाले होते कार्यक्रमाला. त्याच्यासोबत आम्ही होते. त्यांनी बी आम्हाला आमच्या जे मुख्य 2 मागण्या होत्या त्या आयोजन मागच्या एक तर आदिवासी समाजाचा क्रांतीवीर बिरसा मुंडा त्याच्यासाठी आम्हाला एक कुठेतरी चौक किंवा कुठेतरी त्यांचं स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. आणि दुसऱ्याची मागणी होती की आदिवासी इतर समाजाचे जसे प्रत्येक समाजाचे इतर सभागृह आहे, जसं मुंडेचा आहे, मारवाडी समाजाचा आहे, तसं आमचं एक आदिवासी समाजाचं इथे एक सभागृहासाठी जागा उपलब्ध करून देऊन निधी अशी एक आम्ही 2 प्रामुख्यानं मागणी आम्ही नामदार शिरसाहेबांकडे केलेल्या होत्या. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित झाल्या होत्या. अशा पद्धतीनं आम्ही हा कार्यक्रम यावर्षीचा दरवर्षी आम्ही अध्यक्षसुद्धा बदलतो. दरवर्षी कार्यक्रम करीतच राहील. हे पहा, आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा सर्व जगामध्ये मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जातो आणि आमचे जे सर्व आदिवासी बांधव आहेत त्यांच्या कार्याचा हा गौरव करण्याचा दिवस आहे. म्हणून जगभरामध्ये जेवढ्या क्रांती, उत्क्रांती, प्रतिक्रांती जेवढ्या काही झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आदिवासी बांधवांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं जल, जंगल, जमीन याच्या संरक्षणाबरोबरच आता पुढे चालून आपण शिका, संघटित आणि संघर्ष करा ही जी काही परिस्थिती बाबासाहेबांनी जी दिलेली होती, म्हणून त्याचाच ध्यास ठेवून आम्ही बिरसा मुंडांचा विचार समोर घेऊन एकतेनं, एकोप्यानं आज आम्ही जो इथे कार्यक्रम घेत आहोत. तर आमच्या समाजातील ज्या वडीलधाऱ्या माणसांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, मग साहित्याचं क्षेत्र असेल, मग आरोग्याचं क्षेत्र असेल, त्याबरोबर प्रशासनाचं क्षेत्र असेल, त्याबरोबरच सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं योगदान आहे, ज्यांनी वेगवेगळ्या शासकीय संस्थांमध्ये सेवा देण्याचं काम केलेलं आहे, तर त्या सेवाचा गौरव करण्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि या निमित्तानं मग जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही चालना मिळावी, एक प्रेरणा मिळावी आणि येणारी पिढी आपल्याला देखील संधी मिळाली तर आपण देखील संधीचं सोनं करू, ही जी काही भावना यातून निर्माण होते हीच आमची एक भावना होती त्यामागची. आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला. आज सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार आज जवळपास तसं तर आमची यादी मोठी होती, जवळपास आमचे 25हून अधिक कर्मचारी होते. परंतु यानं त्या कार्यक्रमानिमित्त किंवा गावाकडेही अशा पद्धतीचे काही कार्यक्रम होते, तर आम्ही इथे जवळजवळ 20 निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार इथे घेतलेला. हो, गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये ज्यांनी नीट परीक्षेमध्ये गुण संपादन केलेले आहे, ज्यांनी अजून नेट सेट परीक्षांमध्ये किंवा JRF गुणवंत झालेले आहेत, MPSCमध्ये आणि UPSCमध्ये काही लोक आलेले आहेत, तर अशा मुलांचं देखील आम्ही कौतुक केलेलं आहे, गौरव केलेला आहे. किती वर्ष तसं पाहिलं तर औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या 26 वर्षापासून सातत्यानं आम्ही कार्यक्रम घेतो.
मध्ये थोडेसे खंड जरी झालेले असतील, त्याचं स्वरूप जरी छोटं खाली राहिलेलं असेल, परंतु हे अखंडितपणे कार्य आणि हा कार्यक्रम जे आहे ना पुढे सुद्धा होणारच आहे. या निमित्ताने समाज बांधवांना काय आव्हान? समाज बांधवांना या निमित्तानं आम्ही एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल आणि संविधानानं जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत, जे आपल्याला आरक्षण दिलेलं आहे, तर त्या पदावरती त्या रिक्त न राहता किंवा दुसऱ्या कुणीतरी बनावट बोगस आदिवासी प्रमाणपत्र काढून ह्या जागा बळकावण्यापेक्षा आपण स्वतः शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि त्या आरक्षणाचाही फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या समाजासाठी आपण काही एक देणं लागतो म्हणून सामाजिक बांधिलकी देखील जपली पाहिजे, हा आमचा संदेश आहे. आपलं नाव सांग. माझं नाव प्रोफेसर भगवान गोमाडे आहे. मी केंद्रीय विद्यापीठ हैदराबाद इथून आलेलो आहे. धन्यवाद. काय सांगाल मॅडम, आज जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय, आणि रॅल्या मिरवणुका वगैरे काढले जाते, कसं बघता तुम्ही त्याचं? आज जागतिक आदिवासी दिन आहे आणि आमचा समाज हा अत्यंत मागासलेला असल्याकारणाने आज आदिवासी दिन हा आमच्या सन्मानाचा आणि गौरवाचा, आमच्या संस्कृती जपण्याचा एक दिन असतो, जो की आम्ही त्या आमच्या संस्कृती आणि संस्कृती जोपासण्यासाठी आणि त्या तत्परतेने आणि ती गोष्ट कायमस्वरूपी पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र जमत आहोत. आज छत्रपती संभाजीनगर येथील संपूर्ण आदिवासी समाज हा एकत्र आलेला आहे, जो की आमच्या संस्कृतीसाठी आणि आपण जमीन आणि जंगल ह्याच्या जतन करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही इथे एकत्र, आमच्या काही समस्या असतील कर्मचारी स्वरूपाच्या असतील किंवा एकत्रित जी एकी असते त्यासाठी देखील आम्ही इथे हजर असतो आणि आमच्या स्त्री शिक्षण एक अभाव आहे, तो त्यासाठी देखील आम्ही सगळं जनजागृती करणे हे एक आमचं मुख्य ध्येय आहे. आपलं नाव? माझं नाव ॲडव्होकेट लाभश्री जगाड.